ओके, आलेत सर्व. येस. एक मिनिट. ते 7 जण कनेक्ट आहेत ना? 7. येस येस बाकीचे मावटं हळूहळू येतील, पण आपण सुरू करू शकतो आता, कारण वाट बघण्यात आता जास्त हो, वाट बघण्यामध्ये बराच वेळ जाईल. हरकत नाही. तुम्ही चालू करू शकता. ओके, सो लास्ट लेक्चरला आय थिंक आपण ऍडिशन आणि 2 डिजिटची मल्टिप्लिकेशन बघितली होती. तो या लेक्चरला आता आपण 2 डिजिट्स नंबरचे स्क्वेअर बघायचे. स्क्वेअर कशा प्रकारे काढता येतात आपल्याला. जर बघितलं तर फर्स्ट 1 to 10 चे स्क्वेअर माहिती असले पाहिजेत. तर स्क्वेअर म्हणजे काय असतो? फॉर एक्झाम्पल मला 1चा स्क्वेअर करायचा आहे. ओके, सो स्क्वेअर मीन्स व्हॉट? 1 into 1, राईट? सो 1 into 1 इज व्हॉट? 1. ओके, सेम 2चा स्क्वेअर काय असणार आहे? दॅट इज अ 2 into 2 is 4. Okay, next is square of 3. 9. 3चा स्क्वेअर काय असणार आहे? 3 into 3 9. ओके, सेम 4चा स्क्वेअर 16 असणार आहे. ओके, 5चा स्क्वेअर किती असणार आहे? 25 असतो. ओके, जस्ट अ मिनिट. हा स्क्वेअर शेप मूव्ह करायचंय का स्क्वेअरला? नाही नाही, केला केला, मूव्ह केला. ओके, सो व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 10? 10 स्क्वेअर इज व्हॉट? 100 ना. ओके, सो हे आपल्याला 1 to 10 स्क्वेअर आपल्याला माहिती असतात की किती आहेत आणि काय आहेत ते. बट आता जर मी तुम्हाला एक गोष्ट विचारली, व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ 68? राईट, 68चा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, किंवा स्क्वेअर ऑफ 31. ओके, सिम्पल पासून आपण घेऊया. स्क्वेअर ऑफ 31 आपल्याला करायचं आहे. ओके, सो 31चा आपल्याला स्क्वेअर बघायचा आहे. राईट, आता हा स्क्वेअर बघताना काय करायचं आहे? तर वैदिक मॅथ्स मध्ये याच्यासाठी खूप सिम्पल ट्रिक आहे. पहिला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? तर 1चा स्क्वेअर लिहायचा आहे. 1चा स्क्वेअर किती असतो? 1. मग त्याच्यासाठी आपण लिहिणार 0 1. राईट, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 3चा स्क्वेअर लिहायचा आहे. 3चा स्क्वेअर किती असतो? 9. ओके, आता जर तुम्ही बघितला तिथे, सो 3 into 1 into 2 करायचं. जर हे 3 नंबर आहेत, 3 into 1 into 2 केलात तर किती होतात? 3 2 जा 6 होतं. ओके, 3 2 जा किती होतं? 6 होतं. मग 31चा जो स्क्वेअर आहे, राईट, मग हा 6 जो आहे याला 06 कन्सिडर करायचा. 09च्या खाली लिहायचा आणि 6 इथे लिहायचा. आणि या दोघांची समेशन जर तुम्ही केला, 1 ऍज इट इज येणार. 0 प्लस 6 किती होतात? 6. आणि 9 प्लस 0 किती होणार? 9. तर 31चा स्क्वेअर तुमचा येणार 961. ओके, तुम्ही कॅल्क्युलेटरवर तुमच्या चेक करू शकता. बरोबर आहे का? हॅलो, सर पण 3 1 2 का घेतले मल्टिप्लाय करून? हे ना, 3 into 1 into 2. हॅलो, हो हो, ते का घेतले? आपल्याला बघा स्क्वेअर काढायचं आहे, आणि स्क्वेअर काढताना कधी कधी आता बघा, हा 31चा तुम्ही स्क्वेअर काढताना काय करणार आहात? 31 into 31 करणार आहात. बरोबर आहे? ओके,
मग याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि ही एक शॉर्टकट मेथड आहे किंवा आपण बोलतो वैदिक मॅथ्स मध्ये स्क्वेअर अशा प्रकारे काढले जातात की या 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन 3, 1 आणि 2 या 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन याच्यामध्ये ऍड करायची आहे. ओके, ही स्टेप आहे. राईट. आता तुम्ही कुठलाही नंबर सांगा 1 to 100 मधला किंवा आपण मोर दॅन 30 बघूया. 30 to 100 मधला कोणताही नंबर एक सांगा 2 डिजिट. त्याच्यावरती आपण परत ती स्टेप अप्लाय करू शकतो. 29. 29. किती? 29 ना. ओके. ओके. तो 29 चा स्क्वेअर बघायचा आपल्याला. बरोबर आहे. 9 चा स्क्वेअर किती असतो? 9 चा 81. स्क्वेअर किती? 81 आहे. राईट. सो आपण इथे काय लिहिणार? 81 लिहिणार. ओके, पहिला 9 चा स्क्वेअर लिहून घेतला. नेक्स्ट सेकंड स्टेप इज दॅट 2 चा स्क्वेअर किती आहे? 4 आहे. 4. ओके, राईट. तो 2 चा स्क्वेअर आपण इथे लिहून घेतला. आता काय करायचं आपल्याला? 29 चा स्क्वेअर काढायचा आहे ना. मग 2 into 9 करा. पहिल्या 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि इंटू. ओके, हा जो स्क्वेअर साठी नंबर आहे किंवा इंडेक्सेस मध्ये नंबर आहे त्याचं आपल्याला काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचंय. सो 2 into 9 किती होतात? 18. 18 into 2 36. मग 36 ऍड करताना कसे करायचे? 6 हा इथे लिहायचा, 10 प्लेसला लिहायचा आणि इथे 3 घ्यायचा. ओके, सो 1 ऍज इट इज असणार आहे. 8 plus 6 14 होतात. कॅरी 1 जाणार आहे आणि 4 plus 3 plus 1 इज दॅट इज 841. बघा, हेच आन्सर आहे का? हो. राईट. मग ज्यावेळी आपल्याला कुठल्याही आता प्रॉब्लेम काय होतो, कधी कधी आपल्याला विचारला जातो की जसा 29 आहे, तर आता जर आपण पुढे बघितला तर पुढचा आपण एक जरा स्ट्रॉंगेस्ट नंबर घेऊया. जसं की मी 81 घेतला. 81 चा स्क्वेअर बघायचा आपल्याला. बरोबर आहे. आता 81 चा स्क्वेअर कॅल्क्युलेटरवर जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर किती येतो? कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेट करून 81 into 81 मल्टिप्लाय करून ठेवा तुमच्याकडे आन्सर आणि मला फक्त सांगा. आपण इथे साईडला पाहिजे तर आन्सर लिहू शकतो. ओके. 6560. हॅलो. 6561. 6561. राईट. हे आपला आन्सर आहे. बरोबर आहे. मग आता इथे करताना फर्स्ट स्टेप मी काय सांगितली? फर्स्ट तुम्हाला काय करायचंय की 81चा 1चा आपल्याला काय करायचं? स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय असतो? 1. त्याला लिहिताना आपण 01 लिहिणार. ओके, कारण की इकडे ज्यावेळी तुम्ही युनिट प्लेस मध्ये डिजिट लिहित असाल तर या स्टेप साठी इथे तुम्हाला 0 आणि तो नंबर लिहावा लागेल. 8चा स्क्वेअर किती आहे? 8चा स्क्वेअर असतो 64. राईट. ओके, आता 8 into 1 into 2. ओके, सो 8 into 1 into 2 किती होणार? 16 होणार आहे. तर इथे आपल्याला 6 झिरोच्या खाली लिहायचंय आणि 1 4च्या खाली लिहायचंय. ओके, सो 1 6 5 6. मग तुमचा आन्सर काय आलं? 6561. ओके, तुम्ही कुठल्याही नंबरचा स्क्वेअर आता जर तुम्ही या पद्धतीने म्हणजे आपल्या ट्रेडिशनल मेथडने जर आपण करायला गेलो तर इथे काय करणार आहोत आपण? 81 into 81 आपल्याला करावं लागेल. राईट. आणि मग त्याच्यामध्ये परत 1 1 जा 1 हे पूर्ण करावं लागेल. पण या जर ट्रिकने जर तुम्ही गेलात किंवा तुम्ही असं इझिली कॅल्क्युलेट करू शकता माइंड मध्ये आणि विदाऊट पेन तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता? कॅल्क्युलेशन करू शकता की तुम्हाला माहिती आहे 1चा स्क्वेअर 1 आहे,
8चा स्क्वेअर 64 आहे आणि यांची मल्टिप्लिकेशन 16 होते. ओके, आणि मग तशी तुम्ही ऍडिशन करून डायरेक्ट तुम्ही सांगू शकता की तुमचा आपला 81चा स्क्वेअर काय आहे. ओके, प्लीज जर जमत असेल तर ना याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या, म्हणजे तुम्हाला एक बरं पडेल रेफरन्ससाठी. आता आपण ना 78चा स्क्वेअर बघूया. ओके, आता स्टेप्स मला कोण सांगेल? पहिली स्टेप आपण काय केलेली, कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे? 8चा 8चा स्क्वेअर घ्यायचा आहे, राईट. 8चा स्क्वेअर किती असतो? 64 64 लिहिला आम्ही. त्याच्यानंतर कोणाचा स्क्वेअर घ्यायचा आहे? 7चा 49 7चा स्क्वेअर किती आहे? 49 49 असणार आहे. ओके, आता त्याच्यानंतर काय करायचंय आपल्याला? यात 7 इंटू 8 इंटू काय करायचंय? 2 करायचंय, राईट. सो 7 इंटू 8 इंटू 2 जर आपण केलं तर किती होतात? 7 8 जा 56. ओके, अँड 56 2 जा 112 होणार आहेत, राईट. हम्म. ओके, मग इथे आपल्याला 112 लिहायचं. या युनिट प्लेसच्या खाली कोणताही डिजिट लिहायचा नाही. जर तिथे लिहिलात तर तुमचं आन्सर रॉंग होणार आहे. ओके, आता यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे. 4 ॲज इट इज येणार आहे. 6 प्लस 2 किती होणार आहेत? 8 होणार आहे, राईट. 0 6084 6084 बरोबर आहे ना आन्सर? बघा, चेक करा कॅल्क्युलेटरवर. 78 इंटू 78 किती होतात? राईट आहे आन्सर, राईट. तुम्ही विदिन म्हणजे आपल्याला या मेथडने 10 सेकंद सुद्धा लागत नाही तर कुठल्याही 2 डिजिट नंबरचा आपल्याला स्क्वेअर करता येतो. आणि तुम्हाला कंपल्शन फक्त एवढंच आहे की 1 to 10 स्क्वेअर आपले पाठांतर असले पाहिजेत. ओके, आणि ते इझिली पाठांतर बाहेर पण होतात आपले. पण पुढचे जे स्क्वेअर आहेत तुम्ही या मेथडने काढू शकता. कुठलाही नंबर जर तुम्ही घेतलात, इझी टू इझी नंबर घेतलात आणि जो कुठला कठीण नंबर आहे तो जरी घेतला तरी तुमचा काय येणार आहे? तुम्हाला पटकन स्क्वेअर काढता येणार आहे. ओके, मग आता अजून एक आपण नंबर घेऊया. आता एक लास्ट टाइम मी एक ट्रिक सांगितलेली स्क्वेअरची, माहिती आहे? ज्यांच्या युनिट प्लेसला 5 असतो. कोणाला आठवते? लास्टला 25 लिहायचंय आणि 4 येस, व्हेरी च्या गुड. पुढच्या लास्टला अंकांनी 25 मल्टिप्लिकेशन. लिहायचा आहे. 4चा पुढचा नंबर कोणता असतो? 5. 4 5 जा 20. 5 मल्टिप्लाय बाय 4 20. ओके, दॅट इज अ 2025. ओके, 5चे स्क्वेअर तुम्ही अशा प्रकारे काढू शकता. अजून याच्यामध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस केलात ना तर प्रॅक्टिसने तुम्हाला एक गोष्ट जमेल की कशा प्रकारे स्क्वेअर काढले जातात. पटकन आपण कशा प्रकारे स्क्वेअर काढू शकतो. अजून एक आपण इथे नंबर घेऊया. सर फक्त मला हे विचारायचं होतं, 5च्या स्क्वेअर मध्ये हे मल्टिप्लिकेशन नाही करायचंय ना आपल्याला. सपोज 4 हा मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 2 हा, मग तसं का नाही करायचं? ते जे आहे ना, आता 5 ज्याच्या युनिट प्लेसला 5 असतो ना, हे थोड्याशा एक्सेप्शनल केसेस आहे. आता हे तुम्ही या मेथडने पण करू शकता. म्हणजे आता जे आहे ना, आज जी मेथड शिकलोय ना त्या मेथडने पण करू शकता. पण ती मेथड कशी थोडीशी फास्ट जाते आपली. आणि ही मेथड फक्त 5 साठी, म्हणजे जी फर्स्ट लेक्चरला मी मेथड सांगितली ते त्याच्या युनिट प्लेसला पहिला 5 असला पाहिजे, ही कंडिशन आहे. आता इथे आपण आज जी मेथड शिकलोय तसं पण करू शकतो. 5चा स्क्वेअर असतो 25, 4चा स्क्वेअर आहे 16, राईट. 4 5 जा 20 इंटू 2 40. म्हणजे इथे तुम्हाला काय लावावं लागेल? 40. आणि इथे 4 0 लिहावं लागेल, राईट. 5 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 0 1. सेम आन्सर येणार आहे. ओके, येस. या मेथडने जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला सेम आन्सर येणार आहे. आणि
जी मी मेथड सांगितलेली आहे की फर्स्ट लेक्चरलाच तुम्हाला एक जस्ट डेमोसाठी सांगितलं वैदिक मॅथ्स काय असतं. तर आता 5 आहे युनिट प्लेसला, तर 5 चा स्क्वेअर होतो 25 आणि 4 आहे, 4 चा नेक्स्ट नंबर असतो 5, म्हणून 4 इंटू 5 जर तुम्ही केलात तर ते सेम आन्सर येणार आहे, दॅट इज अ 2025. ओके. आता तुम्ही 35 चा पण स्क्वेअर काढू शकता. ओके. 35 इंटू 35 चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे, राईट. मग 35 चा स्क्वेअर जर तुम्ही बघितला तर इझी मेथड जी आहे ती फर्स्ट वाली शिकवलेली तुम्हाला. काय सांगितलेलं आहे, 5 चा स्क्वेअर असतो 25. ओके. आता 3 चा नेक्स्ट नंबर आहे 4, 3 1 4 2 जा 1 2 12. 25. हा, राईट. मग हे फक्त ज्यांच्या युनिट प्लेसला 5 आहे त्यांच्यासाठी ही मेथड युजफुल ठरते, आणि बाकी जी आता आपण बघितलेली होती ती तुम्ही कुठल्याही नंबरला यूज करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही इझिली काय करू शकता की स्क्वेअर काढू शकता. ओके. अजून एक आपण नंबर घेऊया प्रॅक्टिस साठी, दॅट इज 59 चा स्क्वेअर बघायचा आपल्याला. ओके. आता 59 चा स्क्वेअर बघत असताना काय करावं लागेल आपल्याला, 59 आहे म्हणजे पहिला 9 चा स्क्वेअर, 9 चा स्क्वेअर किती आहे 81, 5 चा स्क्वेअर किती आहे 25, 5 9 जा 45, 45 इंटू 2 90, ते आपल्याला काय लिहावं लागेल 90. ओके. हा 1 ऍज इट इज येणार आहे, 8, 5 प्लस 9 14, 2 प्लस 1 3. ओके. आता जर तुम्ही बघितलात कॅल्क्युलेटरवर जर कॅल्क्युलेट केलात तर तुमचं आन्सर हेच असणार आहे 3481. बरोबर आहे ना आन्सर. ओके. आता वैदिक मॅथ्सचा फायदा काय होतो की तुम्ही कॅल्क्युलेटर पेक्षाही फास्ट तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ओके. आणि ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये स्क्वेअर नंबर वगैरे ज्यावेळी तुम्हाला विचारले जातात त्यावेळी या मेथडने तुम्ही पटकन स्क्वेअर काढू शकता. ओके. समजलं स्क्वेअरचं. तुम्ही कोणताही नंबर अजून एक आपण स्क्रीनवर घेऊया, कोणीही सांगू शकेल कोणताही नंबर, कोणते 3 नंबर सांगा, त्या 3 नंबरचा स्क्वेअर आपण काढू शकतो. 179. आपण 2 डिजिट्सचं बघतोय अजून, त्याची नेक्स्ट स्टेप आपण 179 3 डिजिट्सचे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. पहिला आपण 2 डिजिट्स स्क्वेअर आणि 2 डिजिट्स क्यूब. ओके. थोडे 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 प्रोग्रेस करून जाणार, त्याच्यासाठी वेगळे रूल्स असतात. ओके. 99. 99 चा आपल्याला स्क्वेअर काढायचा आहे. ओके. 9 चा स्क्वेअर असतो 81, या 9 चा स्क्वेअर असणार आहे तुमचा 81. 9 9 जा 81, 81 इंटू 2 दॅट इज अ 162. 162. जसं मी सांगितलं या नंबरच्या खाली कोणताही नंबर लिहायचा नाही. ओके. हा इकडे 1 असणार आहे, 8 प्लस 2. ओके. हा कॅरी जाणार 1, 8 अँड 9. बघा आन्सर राईट आहे, 9801. Yes. ओके. अजून कोण असेल, अजून कोण सांगेल दुसरा नंबर. तुम्ही तुमचे माईक ऑन करून सांगू शकता. ओके. कुठलाही नंबर तुम्ही सांगू शकता ज्याचा आपण स्क्वेअर, याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. $67. 67. हा आवाज कुठेतरी ऐकलेला वाटतोय.
ओके हाँ सर, मैं 67चा आदित्य है। हा 67चा आपल्याला स्क्वेअर बघायचा आहे. ओके 67चा स्क्वेअर कसा करणार आपण, तर पहिला 7चा स्क्वेअर घ्यायचा आहे, दॅट इज 49. 6चा स्क्वेअर काय असणार आहे, 36. ओके 6 7 42 बघा, 6 × 7 × 2 करायचे, या 3 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आहे, राईट. जर मल्टिप्लिकेशन किती येणार आहे, 84 येते. 6 7 42, 42 2 84. ओके 9 ॲज इट इज, 8 येणार आहे, 6 + 8 14 होता, आणि ते 5 येणार. ओके किती आन्सर आलं आपलं, आपलं आय थिंक आन्सर आलेलं आहे 5489. सॉरी ते 3 + 1 4 होतं. माझ्या चुकून फोन आल्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. ते 4 येणार आहे. ओके बरोबर आहे, 4489. 489 राईट आहे ना. ओके समजलं हे सर्वांना. ओके स्क्वेअर कसे काढायचे आहेत, आता तुम्ही कुठलेही 10 नंबर्स घ्यायचे आहेत आणि त्याचा आपल्याला काय काढायचं आहे, स्क्वेअर काढायचं आहे. सर होमवर्क द्या म्हणजे लक्षात राहील. हा मागच्या वेळेचा होमवर्क केलाय का काही. हो केलाय. ओके होमवर्क साठी तुम्ही घ्या 37चा स्क्वेअर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 28चा तुम्ही स्क्वेअर काढू शकता, 58 त्यानंतर 69. ओके त्याच्यानंतर अजून एक 5वा नंबर घ्या 97. यांचे तुम्हाला स्क्वेअर काढायचे आहेत. ओके आता कोणी एक जण मला फक्त सांगेल, हे इरेज करू शकतो ना, नंबर घेतले सगळ्यांनी. कोणी पण मला एक याचा फक्त स्क्वेअर काढून दाखवा, इथे आपण स्क्रीनवरती शेअर करू शकता. ओके दॅट इज 72. 72चा आपल्याला स्क्वेअर काढायचं आहे. काय करावं लागेल फर्स्ट, येस कोण सांगेल फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली. सर एक मिनिट परत ते रिपीट करा ना. हा बघा काय करावं जे लागेल, जे 72 आहे ना. हा फर्स्ट काय नाही नाही करायचा, हा HW जो जे नंबर दिलाय ना, होमवर्क, HW चे जे नंबर्स दिले ना, हा ते एकदा रिपीट करा ना प्लीज. ठीक आहे घ्या ना. 28चा स्क्वेअर घ्यायचा होता, 37, 97,
एक मिनिट हा, पण बघूया. आले बघा. 37, 28, 58, 69 आणि 97. थँक्यू सर. हा चालेल. ओके, पुढे होतो आपण 72 चा आपल्याला स्क्वेअर करायचा होता. ओके, कोण हेल्प करेल? 72 चा स्क्वेअर काढायचा आहे आपल्याला. 2 चा स्क्वेअर 4, 7 चा स्क्वेअर 49, व्हेरी गुड. 4 लिहिताना आपण कसा लिहिणार? प्लस सिंगल डिजिट 14. आहे ना. 4 हा लिहिताना तर आपल्याला 0, आपण 4 कसा नंतर लिहिणार? 0. 04. हा, ज्यावेळेस सिंगल डिजिट नंबर असतो तो कसा लिहायचा? 04 मध्ये 0 अगोदर त्याच्या हे करावं लागेल. ओके, दॅट इज अ 04 आणि हा 49, राईट. देन 7 टू जा 14, प्लस 28. 14 टू जा 28. मग 28 लिहिताना इथे 8 लिहायचा नाही, इथे क्रॉस करायचं. 90च्या इथे खाली. 8, इथे हा येस. सो इथे किती होणार आहे? 4, 8, 11 होतात. 5184. 5184. राईट आहे आन्सर. ओके, आता इथे आपण Yes. पेनचा यूज करून तुम्हाला दाखवतोय की सुरुवातीला जर तुम्हाला पेनचा यूज करावा लागेल एक सर्टन हे करताना, पण ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस कराल 2 दिवस झोपण्याच्या अगोदर जर तुम्ही प्रॅक्टिस केलात, फक्त 10-10 मिनिटं प्रॅक्टिस करायची, रॅन्डम नंबर घेऊन पेन पेन्सिल घ्यायचे आणि प्रॅक्टिस करायची. झोपायच्या अगोदर 10 मिनिटं फक्त प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केल्यानंतर ना तुम्ही, कुणीही तुम्हाला स्क्वेअर विचारला की याचा स्क्वेअर, या नंबरचा स्क्वेअर काय आहे, ओके, तुम्ही इझिली ओके विदाउट पेन पेन्सिल कॅल्क्युलेट करू शकता. फक्त प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. जर तुम्ही बघितलं मॅथ्स मध्ये तुम्हाला प्रॅक्टिसच कामाला येते. जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली आणि रॅन्डमली कधी कोणी विचारलं तर तुम्हाला ते सांगता येणार नाही. ओके, राईट. आता आपल्याला बघायचंय सेकंड टॉपिक आजचा जो असणार आहे, दॅट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ 3 डिजिट नंबर. ओके, सो आता आपण इथे 3 डिजिट नंबर लिहूयात. 301 इंटू 583. तर याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय. नॉर्मली आपण मल्टिप्लिकेशन कसं करतो? 3 1 जा 3, म्हणजे ट्रेडिशनल मेथड जर तुम्हाला दाखवली तर 3 1 जा 3 लिहिणार तुम्ही, त्याच्यानंतर 3 0 जा 0, 3 3 जा 9, परत इथे क्रॉस येणार. ओके, 8 1 जा 8, 8 0 जा 0 आणि प्लस मग त्या सर्वांचं ऍडिशन, मग तुमची काय हे होते? मल्टिप्लिकेशन असतं. पण हे जर तुम्हाला विदाउट पेन किंवा आपण जर बोलू क्विक जर तुम्हाला करायचं असेल तर इथे आपल्याकडे 5 फॉर्म्युले आहेत, म्हणजे 5 फक्त स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केल्यात तर तुम्हाला त्या मिळणार आहेत. ओके, आता मला याचं कॅल्क्युलेटरवर फक्त आन्सर सांगा ना, किती येतं? कॅल्क्युलेटरवर तुम्ही कॅल्क्युलेटर ओपन करून सांगू शकता. आय थिंक याचा आन्सर येणार आहे 17543. 17543. ओके, हे याचं आन्सर येणार आहे, राईट. आता हे आन्सर मी डायरेक्ट काढलं, तुम्हाला फक्त कॅल्क्युलेटरवर काढायला सांगितलेलं. तर हे डायरेक्ट कसं काढता येतं आपल्याला? तर याच्यासाठी ना आपल्याला स्टेप्स बघायचे आहेत.
ओके. चला, पहिली स्टेप काय असते माहिती आहे? पहिला आपल्याला बघायचा आहे हा जो नंबर आहे, ओके, 3 आणि 1. ओके. पहिली स्टेप म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, राईट. पहिला जो रूल आहे ना, तो रूल काय असतो, तर जर तुम्ही बघितलात, हा इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे, हे असे 6 नंबर आहेत, म्हणजे वरती 3 आहेत, खाली 3 आहेत, राईट. सो पहिली स्टेप तुमची असणार आहे या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन ऑफ युनिट प्लेस, म्हणजे हे जे 2 नंबर आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज युअर फर्स्ट स्टेप. ओके. सेकंड स्टेप जी असणार आहे, पहिले आपण स्टेप जाणून घेऊया आणि नंतरला आपण प्रॅक्टिकल करूया. सेकंड स्टेप जी असणार आहे, तर डायगोनल मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं. ओके. डायगोनल मल्टिप्लिकेशन करायचं, दॅट इज युअर सेकंड स्टेप, आणि त्या मल्टिप्लिकेशनची ऍडिशन करायची आहे. ओके. आता थर्ड स्टेप जी तुमची असणार आहे, थर्ड स्टेप असणार आहे, आता हे पूर्ण हा मोठा डायगोनल घ्यायचा, इथून याची मल्टिप्लिकेशन, या नंबरचं मल्टिप्लिकेशन, आणि मिडल जो असणार आहे त्याचं व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. ओके. फोर्थ स्टेप जी तुमची असणार आहे, राईट. फोर्थ स्टेप मध्ये काय करायचंय, या जो लेफ्ट हँड साइडला आहे डायगोनल, त्याचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. आणि फिफ्थ स्टेप जी तुमची असणार आहे, जी लास्ट स्टेप आहे, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर याचं व्हर्टिकल, फर्स्ट नंबरचं व्हर्टिकल मल्टिप्लिकेशन घ्यायचं. ह्या 5 स्टेप्स असतात आणि या 5 स्टेपने आपल्याला काय करायचंय, सॉल्व्ह करायचंय. सर थर्ड नंबरची जी स्टेप सांगितली तुम्ही, हा, ती तर ज्यावेळी आपण आता सॉल्व्ह करू ना, त्या तिन्ही मल्टिप्लिकेशन करून मग ते ऍड करावे लागेल ना, तिन्ही हा, नंबर्स. तिन्ही मल्टिप्लिकेशन करून ऍड करावं लागेल. नंतर येतो पाहिजे काय ते आपल्या. ओके. ते ऍडिशन ज्यावेळी आता आपण आता बघूया, बघा कसं सांगतो. काय होता नंबर आपला, 301 आणि 584. 583. ओके. आता फर्स्ट काय सांगितलेलं होतं तुम्हाला, की या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायचंय. ओके. या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला किती मिळणार, 3 1 जा 3, राईट. सेकंड स्टेप मध्ये काय होतं, की डायगोनल, हा जो डायगोनल आहे म्हणजे 0 आणि 3, 0 3 जा 0 होणार आहे, प्लस 1 8 जा किती होणार आहे, 8 होणार आहे. ओके. सो यांची ऍडिशन 8 येते, ती आपल्याला इथे 8 लिहावी लागेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, त्याच्यानंतर स्टेप नंबर 3 जी असली असणार आहे, ते 3 3 जा किती होणार आहे, 6. ओके. 5 1 जा 5 आणि सर 3 3 जा 6 नाही, 3 3 जा 9 होत. 9 येतो. सॉरी 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 ओके, सॉरी, बाय मिस्टेक झालं ते. ओके. 3 3 जा 9. ओके. अँड 8 0 जा 0 होणार आहे, राईट. यांची समेशन किती येते बेटा, 14 येते. 14 मधला फक्त युनिट प्लेसचा डिजिट इथे लिहायचा आहे, दॅट इज अ 4. हा कॅरीला जाणार आहे, राईट. नंतरला नेक्स्ट डायगोनल आता आपल्याला बघायचं, 3 8 जा 24, 3 8 जा 24,
आणि हा 0 आणि हा 1 होता तो कॅरी ऍज इट इज, म्हणजे इथे 25 येणार आहेत. ओके, याची ऍडिशन किती आली 25. 25 चा आपण इथे काय लिहिणार आहोत 5 लिहिणार आहोत. ओके, आपली झाली 4 स्टेप झाली, राईट ना. आता लास्ट स्टेप जी असणार आहे यांचं व्हर्टिकल आपल्याला काय करायचं आहे रे बेटा, मल्टिप्लिकेशन. ओके, 5 3 जा 15 आणि 25 मधला जो 2 होता तो 15 मध्ये ऍड केला तर किती होणार आहे 17. आणि आपला आन्सर हेच होता ना 175,483, राईट. याला क्रिस क्रॉस मेथड बोलतात. ओके, 2 डिजिट आणि 3 डिजिट साठी तुम्ही यूज करू शकता. ओके, आता जर तुम्ही सर हे खूप लेंदी आहे, म्हणजे याच्या जर आपण ट्रेडिशनलने सॉल्व्ह केलं तर लवकर सॉल्व्ह होईल. ओके, पण याची जर तुम्ही प्रॅक्टिस केला तर विदाउट पेन आणि पेन्सिल तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ओके, डायरेक्ट तुम्ही हे करू शकता. याचं जर एक्झाम्पल जर तुम्हाला बघायचं असेल ना तर सिम्पल तुम्ही काय करू शकता, कोणतेही 3 डिजिटचे नंबर मला सांगू शकता आणि मी तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर त्याची मल्टिप्लिकेशन सांगेन डायरेक्ट. विदाउट आपण विदाउट स्टेप पण आपण करणार नाही, डायरेक्ट मी सांगू शकतो. कोणी आपण ट्राय करूया का याच्याबद्दल? कुठलेही 2 3 डिजिट नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचंय, कोणी सांगू शकता 3 डिजिट नंबर? 558 into 285 558 into into 285. 285. ओके, आता याचं जे आन्सर असणार आहे ना दॅट इज अ 0309511 1,59,030. ओके, आता हेच आपल्याला आन्सर काय करायचं आहे, काढायचं आहे. स्टेप वाईज काढूया आपण. क्लिअर? हे आन्सर आपण इरेज करूया. आता स्टेप वाईज पहिला स्टेप काय सांगितलेली मी, ओके, 8 आणि 5 ची 8 into मल्टिप्लिकेशन. 8 इंटू काय, तो 5 आहे ना, 8 इंटू 5 किती होणार आहेत 40 होणार आहेत, राईट. मग 40 मधला आपण फक्त काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे, 4 कॅरीला जाणार आहे, राईट ना. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय डायगोनल, म्हणजे हा नंबर आणि हा नंबर आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. ओके, 5 5 जा 25 आणि 8 8 जा किती होतात 64. यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे आणि तो 4 होता त्याची पण आपल्याला काय करावी लागेल ऍडिशन करावी लागेल ना, म्हणजे 68. बघ किती होणार आहे रे बेटा याची ऍडिशन, ते हा 9 जाईल. sorry. ओके, 13 होणार हा, ते 1 आल्यानंतर प्लस 40 ना 93 सर? जाईल. सर हा 5 5 जा 25 लिहिलं आपण आणि 8 8 जा काय लिहिलं 64 लिहिला आणि अच्छा, त्याच्यानंतर सेकंड हा जो स्टेप 40 ला, चालू. हा 40 चा आपण जो हे केला ना सेकंड रूल आपला सगळ्यात. ओके, म्हणजे 93 होतात, 93 चा आपण इथे काय लिहिला 3 लिहिला, राईट. आणि कॅरीला तुमचा काय राहणार आहे 9 राहणार आहे. ओके, आता आपल्याला थर्ड रूल यूज करायचा आहे. थर्ड रूल काय होणार आहे 5 5 जा 25. तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला की हा सरळ मोठा डायगोनलच पकडायचा आहे. 5 5 जा किती होणार आहेत आपले 25 होणार आहेत. ओके, त्याच्यानंतर 2 8 जा 16 होणार आहेत
आणि 5 8 40 होणार आहे. राईट. मग याची आपल्याला काय करायचे, पूर्ण ऍडिशन करायचे. ओके. 9 + 5 14 81 14 प्लस 9 90 + 9 + 5 14 14 + 6 20 0 कॅरी 2 जातो. ओके. हे 5 आणि 4 किती झाले, 90 झाले. 90 मधला परत हा 0 इथे आला. ओके. आणि कॅरीला तुमचा काय राहिला, 9 राहिला. नेक्स्ट आता लेफ्ट हँड साईडचा डायगोनल बघायचा आहे. म्हणजे 5 8 परत किती होणार आहेत, 40 होणार आहेत. 5 2 10. ओके. म्हणजे किती झाला, 59 झाला. टोटल यांची 59 झाली. 9 आला. कॅरीला परत कोण गेला, 5 जाणार आहे. ओके. 5 2 किती होणार आहे, 10 होणार आहे. 10 + 5 15. हेच आन्सर होतं ना आपलं, 159030. ओके. याला क्रिस क्रॉस मेथड म्हणतात. आणि कुठल्याही तुम्ही 3 डिजिटचा जो नंबर आहे, ओके, तर तुम्ही काय करू शकता, मल्टिप्लाय करू शकता इझी वे मध्ये. आणि याची जर प्रॅक्टिस केली तर खूप कमी वेळामध्ये तुमचा आन्सर निघेल. ओके. आणि प्रॅक्टिससाठी आपण काय, आता मी तुम्हाला काही सम देणार आहे. ते सम तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. आणि जे काही डाऊट्स असतील ना, ते पुढच्या फ्रायडेला, आता फ्रायडे टू फ्रायडे आपले लेक्चर्स होतील. मध्ये गणपती होता म्हणून त्यामुळे आपण लास्ट फ्रायडेला लेक्चर नाही घेऊ शकलो. लास्ट 2 फ्रायडे होते त्यावेळी. पण आता तुम्ही काय करू शकता की मल्टिप्लिकेशन करून काय डाऊट्स असतील तर तुम्ही नेक्स्ट लेक्चरला घेऊन येऊ शकता. पहिलं सम तुमचं हे असणार आहे. सेकंड सम ओके. हे 3 सम तुम्ही सॉल्व्ह करून बघा. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून काही डाऊट असतील ना, तर नेक्स्ट लेक्चरला आपण ते डाऊट्स क्लिअर करू. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला 2 नंबरचे क्यूब्स बघायचे आहेत, 2 डिजिट नंबरचे क्यूब्स बघायचे आहेत, आणि 4 डिजिट नंबरचं मल्टिप्लिकेशन बघायचं. सर जसं स्क्वेअरचं केलंय आपण, तसंच क्यूबचं पण आहे का सेम? ओके. चालेल. आपण आता हे करू शकतो, लिव्ह होऊ शकतो. फक्त नेक्स्ट लेक्चरला येताना होमवर्क करून या. येस. थँक्यू ओके. सर. थँक्यू सर. मी आता स्टॉप करतो रेकॉर्डिंग. हो थँक्यू चालेल. सर. वेलकम. एव्हरीवन, बाय बाय.